आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ठेवतो डबा खाली. खबरदार माझ्या डब्याला हात लावशील तर. उठ उठ चल निघ. कोण आहेस तू? किचन मध्ये कस काय आला? चंद्रिकाच्या किचन मध्ये कोणाला एंट्री नाही काय? चल निघ बाहेर. बाहेर निघ. हे कोणी बाहेरचे नाहीये, हे आपले आश्रम आहे. गप्प बस तू. हे अनाथ आश्रम जरी असलं तरी ही आश्रमशाळा नाहीये की कोणी येईल आणि कोणी जाईल. समजलं? निघा इथून. नाही नाही चला, ऐका. निघा. काय करताय? काय गोंधळ घालताय? हा? मी गोंधळ घालते? मी गोंधळ घालते? हा? हा नवीन कुक आलाच कस काय? मला काढून टाकायची हिम्मत कस काय झाली तुमची? माझी वरपर्यंत ओळख आहे. हा मीच तुम्हाला काढून टाकेल. हो हो राजधानी एक्सप्रेस जरा गाडी थांबवा तुमची आणि जरा दुसऱ्यांचंही ऐकून घेत जा. अरे हे काही कुक वगैरे नाही आहेत, हे रुद्र सर आहेत. रुद्र सर. आणि हे आजपासून आपल्या मुलांना ड्रॉइंग आणि खेळ शिकवायला येणार आहेत रोज आपल्या आश्रमात. आणि आमच्यासोबत मस्ती पण करणार आहे. गप्प. ए तू पण गप्प बस. कसला ड्रॉइंग आणि कसला काय? कोणता मास्तर काही गरज नाही इथं. समजला का? आश्रमात काही पैशांचं झाड नाहीये की झाड हलवलं आणि पडला पैसा. आता खायला आणखीन एक तोंड वाढलं म्हणजे अजून पैसा खर्च होणार. एवढे पैसे आणायचे कुठून? ते काही नाही. तुम्ही आत्ताच्या आता यांना हाकलून द्या इथून. गौरी आता तूच बघ काय करायचं ते. बरोबर बोलते चंद्राक्का. आज आलात ते पुरेसे. उद्यापासून यायची गरज नाही. ठीक आहे. माझे उरलेले पैसे द्या मग मी निघतो. पैसा? कसला पैसा? अगरबत्तीचे. रिफंड हवंय मला. अगरबत्त्यांचे कसले पैसे? आणि रिफंड द्यायला आमच्या अगरबत्त्यांमध्ये काहीच गडबड नव्हती. मी स्वतःच्या हाताने दिले होते. नाही तुम्हाला वाटतंय गडबड नव्हती पण माझ्या मते गडबड होती. कारण त्यात प्रेमाचा आणि आपुलकीचा सुगंध नव्हता. हा आणि गिराईकाला जर एखादी गोष्ट पसंत नाही आली तर तो परत देऊच शकतो, हो की नाही? त्यामुळे मी अगरबत्त्या परत देतो, तुम्ही माझे पैसे द्या परत. आमच्या अगरबत्त्यामध्ये काहीच गडबड नव्हती. आणि प्रेमाचा आपुलकीचा सुगंध असाच नाहीये. त्यासाठी विश्वास ठेवावा लागतो. मी देईन तुम्हाला तुमचे पैसे परत. तुम्ही जा आता इथून. अरे असं कसं? मी नाही जाणार परत. आता मी माझा जुना हिशोब पूर्ण करूनच इथून जाणार. तोपर्यंत इथल्या मुलांना मी शिकवणार आणि त्यांच्यासोबत मस्ती करणार. आणि शिकवणी पण घ्यायची ना. चला शिकवणीला. चला 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 चला. घ्या. ही आल्यापासनं आश्रमात अजून एक तोंड वाढलंय खाण्याचं. काय सावळा गोंधळ चाललाय ना? दादाला सांगते आता सगळं. जाऊ द्या, परत मलाच ऐकावं लागतं.
कुठे चाललाय? रियाबला चाललोय, रुद्रला आणायला. काय? हो, अशा अवस्थेत मी रुद्रला तिकडे एकटं नाही सोडू शकत. त्याला हे सगळं नाही झेपणार रे. हे बघ पुष्पा, मला सगळं कळतं, पण आपण त्याला तिथे बरं होण्यासाठी पाठवलं ना. मग अशा वेळी जर तू त्याला परत घेऊन आलास तर तो पूर्णपणे कधीच बरा होणार नाही. पण तो इथे नसेल तर घरच्यांना वेळ लागेल, त्याचं काय? रोहित, नंदाईची अवस्था बघतोयस ना तू. अरे मलाही हे घर खायला उठतंय, मीही वेडा होईन. रुद्र तिथे बरा असेल ना, तिथली माणसं त्याला त्रास तर देत नसतील ना, या विचाराने खूप अस्वस्थ व्हायला होतं. नाही, मी जातो. एक मिनिट प्लीज, असा वेडेपणा करू नकोस. तू पाहिलीस त्याची अवस्था काय आहे. मी सांभाळणार त्याला, मी सावरेन, 24 तास त्याच्यासोबत राहीन. पण प्लीज मला जाऊ दे. अरे तू जो काही त्रास देतो मी सगळं सहन करीन, पण मी त्याला अशा अवस्थेत तिकडे एकटं नाही सोडू शकत. नाही, मी त्याला आणणार आहे. मी थांब त्याला. हे बघ, मला तुझ्या मनाची अवस्था कळते, पण आपण जर या वेदना नाही सहन केल्यात ना तर रुद्रची परिस्थिती अजून वाईट होईल. तुला हवंय का ते? हे बघ, तो तिथेच जास्त सेफ आहे. बरं मला सांग, तुला पूर्वीसारखा रुद्र नकोय का? हवाय ना? त्याचं तिथे राहणं जास्त गरजेचं आहे. हे बघ, तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आपल्याकडे पूर्वीचा रुद्र नक्की येणार आहे. रुद्र, डोंट वरी, he'll बी फाईन. बरं मला एक सांग, तू काही खाल्लेस का सकाळपासून? नाही ना? चल खाऊन घे काहीतरी, नाहीतर रुद्र आला ना तर मला ओरडेल की माझ्या मित्राची काळजी का नाही घेतली म्हणून. चल. अरे चल रे, चल. टेन्शन नको घे, सगळं नॉर्मल होणार आहे बघ. तुम्हा सगळ्यांची जेवणं झाली? मग आता काय करणार जेवणानंतर? अरे अच्छा, जेवल्यावर लगेच झोपता तुम्ही? असं जेवल्यावर लगेच झोपायचं नसतं, मग त्याच्यामुळे अन्न पचत नाही, मग आपल्याला ऍसिडिटी होते, आणि ऍसिडिटी झाली की आपण जाडे होतो. एवढे जाडे, एवढे जाड, एवढे जाड, त्याने एवढे जाड, एवढे जाड. तुम्हाला व्हायचंय जाड? मग जेवल्यावर काय करायचं? अच्छा, तुम्हाला नाही माहिती काय करायचं? नाही. काय करायचं? हा,